अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, मी पौर्णिमा मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामींच्या चरणी आणि गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे। मैत्रिणींनो, भारतीय संस्कृतीनुसार सर्व ग्रंथांमध्ये सर्वात श्रेष्ठ ग्रंथ कोणता आहे तर तो आहे श्रीमद भागवत ग्रंथ। या ग्रंथाचा आपल्याला प्रत्येक एकादशीला पारायण करणं खूप गरजेचं आहे। प्रत्येक एकादशीला नाही शक्य झालं तर तुम्हाला ज्या एकादशीला जमेल त्या एकादशीला तुम्ही या ग्रंथाचं पारायण नक्की करा। या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे आपल्याला कसलाही प्रखर पितृदोष असला तरी त्या पितृदोषातून आपलं निवारण होणार आहे। मैत्रिणींनो, जवळजवळ 80-90% घरांना पितृदोषाची अडचण सांगितली जाते। या पितृदोषाच्या अडचणीमुळे आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं। तर त्यामध्ये कोणकोणत्या अडचणी आहेत तर त्यामध्ये विवाह न जमणे, त्याचबरोबर मूल न होणे, त्याचबरोबर घरामध्ये आर्थिक चणचण असणे, त्यानंतर मुलांना नोकरीला अडचणी येणे, मुलं चिडचिड करणे, त्याचबरोबर घरामध्ये सतत कलह वाद असणे, अपघाती मृत्यू होणे, ह्या सर्व गोष्टींना आपल्याला पितृदोषामुळेच तोंड द्यावं लागतं। त्यामुळे पितृदोषावर कोणते कोणते आपल्याला निवारण होण्यासाठी उपाय आहेत ते तुम्ही नक्की करायलाच पाहिजेत। त्यामध्ये खूप महत्त्वाचा पर्याय जो आहे तर तो आहे संक्षिप्त भागवताचं पारायण करणं। मैत्रिणींनो, महर्षी ऋषींनी भागवत ह्या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे, पण हा ग्रंथ खूप मोठा होता। त्यामुळे आपल्याला आपल्या गुरुमाऊलींनी संक्षिप्त स्वरूपामध्ये त्याचं लेखन करून तो ग्रंथ आपल्यासाठी दिलेला आहे। त्यामुळे ह्या ग्रंथाचं पारायण आपल्याला एकादशीला करणं काहीच अडचण नाही आहे आणि हा खूप रामबाण उपाय आहे पितृदोषापासून निवारण करण्यासाठी। पितृदोषामुळे मैत्रिणींनो खूप अडचणींना तोंड द्यावं लागतो, खूप त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे प्रथम पितृदोष हे निवारण झालंच पाहिजे। मैत्रिणींनो, आपल्याला 5 प्रकारचे ऋण फेडावे लागतात। ह्या भूतलावर जन्म घेतल्याच्या नंतर 5 ऋणांना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि हे 5 ऋणातून आपल्याला आपली मुक्तता करावी लागते। ते ऋण कोणते आहेत तर मनुष्य ऋण, ऋषी ऋण, भूत ऋण, देव ऋण आणि पितृऋण। तर मैत्रिणींनो, ह्या पितृऋणातून आणि पितृदोषातून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला हाच एक उपाय आहे की श्रीमद संक्षिप्त भागवत ग्रंथाचं एकादशीला पारायण करणं। हा ग्रंथ कोणता आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। हा आहे तो ग्रंथ। हा ग्रंथ तुम्हाला सहजच कोणत्याही केंद्रामध्ये उपलब्ध होईल आणि वाचायलाही आपल्याला तो खूप सोपा आहे आणि आपल्या गुरुमाऊलींनी तो संक्षिप्त स्वरूपात करून दिल्यामुळे आपल्याला ह्या ग्रंथाचं पारायण करायला काहीच अडचण नाही। ह्या ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्की करा आणि पितृदोषातून आपली मुक्तता करा। मैत्रिणींनो, पितृदोषातून मुक्तता मिळण्यासाठी दुसरेही उपाय आहेत। त्यामध्ये एक म्हटलं तर नारायण नागबली, पण हा उपाय करायला आपल्याला खूप खर्चही येतो आणि खूप वेळही लागतो। त्यामुळे आणि हा उपाय आपल्याला करायचं म्हटलं तर ह्या वर्षी करू, दुसऱ्या वर्षी करू, तिसऱ्या वर्षी करू, ह्यामध्ये वेळ निघून जातो आणि आपल्या अडचणी वाढत जातात। त्यामुळे आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेला उपाय हा तुम्ही श्रीमद संक्षिप्त भागवत ग्रंथाचा जो उपाय आहे, जे पारायण आहे ते तुम्ही एकादशीला नक्की करा। हा खूप रामबाण उपाय आहे पितृदोषावर आणि आपली मुक्तता ह्या पितृदोषातून करा। या व्हिडिओमध्ये एवढं। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत जा आणि शेअरही करत जा, म्हणजे ही माहिती आपली समोरच्यांनाही समजत जाईल। श्री स्वामी समर्थ।